राणी शेड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण आता पाहणार आहोत कॉलर वाल्या ब्लाउजची पेपर कटिंग। बरेचसे व्हिडिओ आपण कटोरी ब्लाउजहून मेजरमेंट घेऊन इथे डायरेक्टली ब्लाउज पीस कट केले, पेपर कटिंग पाहिली आहे। एका त्यांनी कमेंट्स केले की जर साधा ब्लाउज असेल, आता जसं की आपण मागचा व्हिडिओ हा फोरटॅक्स ब्लाउजचा बघितला, तर या ब्लाउजवरून आपल्याला कटोरी ब्लाउज इथे कट करायचं आहे कॉलरवालं। तर मग मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर आपण बघा, वन बाय वन आपण सगळे मापसुद्धा घेणार आहोत आणि पेपर कटिंग जे नवीन शिकणारे स्पेशली त्यांच्यासाठी कशी करायची हे आपण पाहणार आहोत। तर इथे मी हा कार्डशीट पेपर घेतला आहे, हा सिंगल आहे, याला आधी आपल्याला डबल करायचं आहे। डबल चेस्ट वाईज आपल्याला करायचं, जे आपला चेस्ट आहे तेवढा आपल्याला याचा चौथा पार्ट करायचा आहे, त्यात मार्जिन 2 किंवा मग 1.5 इंचाची आपल्याला याच्यात मार्जिन घ्यायची। हा आपला बंद पार्ट आहे, तुम्ही माझ्याकडून ठेवून घेतली आहे। बंद बाजू माझ्याकडनं ठेवल्यानंतर ब्लाऊजहून आपल्याला आधी पाठीमागचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे। तर जसं मी याला ब्लाऊजला ठेवलंय बस सेम असंच असा पार्ट आपण इथे कट करणार आहोत। तर आधी आपल्याला उंची पाहिजे, ब्लाऊजची उंची तयार काय आहे ते शोल्डरपासून टेप सरळ ठेवायचं आहे आणि उंची आता बघा, या पॉईंटला उंची याची आहे 13 इंच तयार। उंची तयार 13 आहे, तर कटोरी ब्लाऊजमध्ये साधारण आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतो। कॉलरवाल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो 1.5 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर आधी जो आपला उंची फिक्स आहे त्याचा एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे 13 वरती, आणि आता एक्स्ट्रा जी आहे मी ते घेते 1.5 इंच, म्हणजेच की 14.5 इंचावरती। आता हा जो पार्ट आहे तो झाला आपला उंचीचा। आता उंची झाल्यानंतर मेन जे आहे त्यात शोल्डर आपल्याला टाकायचं कसं आहे, तर याच्यासाठी एक तर तुम्ही बॉडीवरून पूर्ण मेजरमेंट घेऊ शकता, पण आता जसं की आपण आता ब्लाऊजवरून पाहतोय तर ब्लाऊजवरून मी तुम्हाला डायरेक्टली सांगेन मेजरमेंट कसं घ्यायचं आहे। जिथे स्लीव जॉईंट झाली तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे। आणि बघा, आता जर या पद्धतीने आपण डीप गळा घ्यायचा आहे तर तुम्हाला इथे रेडी मेजरमेंट ब्लाऊजचं भेटतंय, पण आपण यानुसार नको आहे, म्हणून जो आपला हा जो बॅक पोर्शन आहे पूर्ण पाठीमागचा त्याचा आपण पूर्ण इथे निम मेजरमेंट घ्यायचं आहे। बघा, या पॉईंट पासून जिथे माझा हा पॉईंट इथे मॅच होतोय, हा सरळ डायरेक्टली आपण गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं नाहीये। जिथून आपला ब्लाऊज रेडी होते बंद पार्ट जो ब्लाऊजचा येईल त्याचं आपण मेजरमेंट टाकायचंय। तर बघा, काहीसं हे जे आहे हे पूर्ण आपण दाखवतोय इथे 7 इंचावरती या पद्धतीने 7। जो आपला शोल्डर पूर्ण आहे त्याचा आपण डायरेक्टली निमा पार्ट इथे टाकायचा आहे कॉलरवाल्या ब्लाऊजसाठी। आता इथे मला 7 मेजरमेंट भेटले, तर मी इथे 7 वरती एक पॉईंट देते शोल्डरसाठी। जे तुमचं शोल्डर आहे त्याचा निमा पार्ट टाकायचा आहे आपल्याला या पॉईंट पासून। त्यानंतर सेकंड आहे आता मुंड्याची मुंडा। आता डीप गळा आहे तर याचं मुंड्याचं मेजरमेंट वेगळं असतं, आणि आता कॉलरवाल्या ब्लाऊजचं मुंड्याचं मेजरमेंट हे वेगळं असतं। म्हणजे नवीन शिकताय मुंड्याचं मेजरमेंट नेमकं कसं घ्यायचंय, तर हा पॉईंट आपल्याला सरळ घ्यायचा आहे आणि काठीची आपल्याला रेडी मेजरमेंट भेटतंय ते मुंड्याचं आपल्याला मेजरमेंट टाकायचंय। तर बघा, इथे आपल्याला 5.25 आणि जस्ट 2 लाईन एवढं इथे काठीतलं मेजरमेंट दाखवतंय, पण हा डीप गळा आहे आपल्याला कॉलर म्हणजे पाठीमागून पूर्ण पार्ट जो आहे तो पॅक येणार आहे, त्यामुळे मुंडा जो आहे तो इथे आपण घेतोय 6.5 इंचावरती। आता 6.5 इंचाचा आपण मुंडा घेतलाय। हा जो पॉईंट आहे तो आपल्याला सरळ इथे मॅच करायचा आहे। कटोरी ब्लाऊज असं आपण अर्धा इंच आत घेतला असतो, कॉलरवाला ब्लाऊज आहे म्हणून आपण इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ केली। आता हे झाल्यानंतर मग आता आपण चेस्टचं मेजरमेंट टाकायचं या पॉईंट पासून, तर त्यासाठी परत आपण ब्लाऊजकडे वळतोय। बघा, हा आपला मागचा गळा आहे, हे जे आहे आपला पुढचा गळा आहे। तर मेजरमेंट घेताना आपण पुढच्या गळ्यापासून घ्यायचंय या पॉईंट पासून, आणि जे काखेत आपण मेजरमेंट भेटेल त्याचं आपण मेजरमेंट टाकायचंय। तर बघा, पूर्ण जो हा पार्ट आहे तो आपण रेडी दाखवतो इथे 8.5 इंचावरती। याचाच अर्थ असा की आपला चेस्ट घेर आहे इथे 34 इंचाचा, पण परत चौथा पार्ट किंवा मग किती असं जर नसेल आपल्याला समजत, तर जे मेजरमेंट आपल्याला ब्लाऊजवर आता माप घेऊन जे भेटते डायरेक्टली आपल्याला ते टाकायचं आहे। नाहीतर होतं काय, बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं, त्यामुळे 1 बाय 1 जी माप आपल्याला ब्लाऊजवरून तयार भेटत आहे ती आपण यात टाकून घ्यायची। आता मला 8.5 भेटलंय तर मी 8.5 वरती एक पॉईंट देते। मार्जिन यात आपण घ्यायची 2 इंच। फक्त यात ब्लाऊज घेतल्यानंतर कुठल्या पार्टसाठी किती वाढवायचंय किंवा किती कमी करायचंय हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचंय, बाकी ब्लाऊज हे पूर्णपणे सोपं आहे। पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपल्याला 1.5 इंचावरती। आता हे झाल्यानंतर खाली कमरेचं मेजरमेंट टाकायचंय। 6.5 इथे तयार मेजरमेंट आहे, तर बस 6.5 घ्यायचंय। आणि परत यात आपण मार्जिन जी आहे ती घ्यायची 2.5 इंचाची। वरती 2 घेतली, खाली 2.5 घेतोय, कारण आपण पाठीमागचे टप्स टाकायचे, त्यामुळे आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय।
2.5 इंचावरती मॅच करताना फिक्सवाला पॉईंट मॅच करायचा नाही, फक्त एक्स्ट्रावाला जो पॉईंट आहे तेवढा फक्त आपल्याला इथे मॅच करायचा आहे. बघा बॅक पोर्शन आपला ड्रॉ करून झाला आहे. आता मेन कॉलरवाला ब्लाऊजमध्ये शिकण्याचा मुद्दा आहे की आपल्याला गळ्याचा घेरा घ्यायचा इथे आपल्याला. बघा गळ्याचा जो घेरा आहे तो मी घेते 3.25 इंचावरती. हे बघा आता 3.25 कसं 2.5 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या एवढा आपल्याला घ्यायचा इथे गळ्याचा घेरा. आणि पाठीमागून फक्त 1 इंचाचा आपल्याला कॉलर इथे लागणार आहे, त्यामुळे फक्त मी एक आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा. त्यामुळे मी या पद्धतीने इथे फक्त ड्रॉ करून घेते. आता बघा पेपर कटिंग बघतोय, ड्रॉ तर झालंय, पण आता तर शिकण्यासारख्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला. बऱ्याच वेळेला आपण गळा जो आहे तो शोल्डर मुंड्यापासून शोल्डरकडे डाऊन करत असतो गळ्याच्या पॉईंटने, पण कॉलरवाल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला या पॉईंटला तिरकशी शिलाई या पद्धतीने लावायची, जेणेकरून शोल्डरवर आपला हे व्यवस्थित ब्लाऊज जे आहे ते आपलं सेट होईल. आणि पाठीमागचे जे टक्स आहे ते बंद बाजूपासून आपण घेतोय 4 इंचावरती. उभा टक्स घेतोय आपण 5 इंचाचा. पाठीमागचा पार्ट पूर्ण ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊ. पाठीमागचा पार्ट तयार झालाय. आता आपण कट करूया फ्रंट पार्ट. आता फ्रंट पार्ट कट करण्यासाठी आपल्याला आधी कटोरीची कटिंग करायची. त्यासाठी आपल्याला कापड पेपर जे आहे ते थोडंसं तिरकसं ठेवायचं, जेणेकरून कटोरी जी आहे ती आपल्याला तिरकशी कट करायची आहे. तर आता आपण जसं की हे ब्लाऊज आपण पाहिलं, हे आहे आपलं 4 टक्स ब्लाऊज आणि ते कटोरीचं मेजरमेंट कुठल्याही प्रकारचं नाही आहे. जसं की मी तुम्हाला शोल्डर चार्ट आणि मुंडा चार्ट आणि कटोरी चार्ट हे दाखवले. त्याच्यात तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली की तुम्हाला साईज प्रमाणे इथे कटोरी टाकायची आहे. जसं की आता 34.5 इंचाचा आपला आता चेस्ट घेर आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे कटोरी 6 इंचाची लावतो, जी की आपण या पॉईंटपासून मेजरमेंट घेतलं असतं. 6 इंचाची कटोरी आपलीवाली इथे येते तयार. तर बघा हे मेजरमेंट आपण घेतल्यानंतर मग आता तिरकसं आपण कटोरीचं मेजरमेंट टाकायचं आहे. एका ताईंनी कमेंट्स केली होती की 4 इंच जर एक्स्ट्रा आपण यात वाढवलं तर कटोरी जी आहे ती फार मोठी होती. या पद्धतीने आपण जेव्हा कटिंग केली तशीच आपण याची स्टिचिंग सुद्धा पाहिली आहे. कटोरी ही अगदी बरोबर येते. चूक तुमची होत असेल यात एकच गोष्ट सांगेन तुम्हाला, एक तर फिटिंग टाकताना साईडने किंवा इथून एक्स्ट्रा कापड येतोय. याच व्हिडिओचा आपण जेव्हा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते त्यानंतर त्याची स्टिचिंग सुद्धा करून दाखवते, तर तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे तुमची ही गोष्ट लक्षात येईल. तर बघा आता 6 इंचाची कटोरी काढायची आहे, तर एक पॉईंट देईल या पॉईंटपासून, दुसरा येईल 6 वरती. आता जे की मी 4 इंच इथे वाढवते, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे पूर्णपणे आपण टक्ससाठी वाढवतो. 7, 8, 9 आणि 10 हे पूर्णपणे टक्समध्ये तिरकसा इथं टक्स टाकला जातो, त्यामुळे हे वाढण्याचा तर विषयच येत नाही. तर 10 इंच पूर्ण झाले तर 10चा आपल्याला काढायचा इथे सेंट्रल पॉईंट, तर तो येतोय आपल्या इथे 5 इंचावरती. 5 इंचावरती हे टाकल्यानंतर तिरकशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. कटोरीच्या उंचीचे सुद्धा मी तुम्हाला काही फिक्स इथे माप सांगितली आहे, ते आपण त्यानुसार टाकायचे, जेणेकरून ब्लाऊज जे आहे ते आपलं कुठेही बिघाड होणार नाही, अगदी परफेक्ट येईल. तर उभा मेजरमेंट जे आहे ते घ्यायचं आपल्याला इथे 6 इंचावरती. तर 6ला सेंट्रल पॉईंटला ठेवायचं आहे आणि जे खाली आपण वाढवणार आहे ते टक्ससाठी वाढवणार आहे 1.5 इंच. तर 7 आणि 7.5, तर 1.5 इंच आपण वाढवलं हे टक्ससाठी इथे, आणि इथे 4 इंच वाढवतो ते सुद्धा आपण वाढवतो टक्ससाठी. हा जो पॉईंट आहे इथे प्लसचं चिन्ह रेडी करून घ्यायचंय. हे रेडी झाल्यानंतर आता हे आपण जसं की मी तुम्हाला जे मेजरमेंट टाकते ते सांगते पण की आपण कशासाठी टाकतोय. आता हा जो पॉईंट आहे इथे 3.5 इंचाचा आपण कटोरीचा जो गळा येणार आहे आपला पुढचा त्याचं मेजरमेंट टाकतोय. या पॉईंटपासून तिरकसं आपल्याला घ्यायचंय हे 3.5 इंचावरती. ते नेमकं किती तिरकसं घ्यायचं, तर मग नेमकं किती घ्यायचंय किंवा काही वेगळं मेजरमेंट आहे तर अजिबात नाही. तर बघा 3.5 वरती मी या पद्धतीने टेप ठेवला आहे आणि तिरकसचा इकडे एक पॉईंट देऊन घेतला आहे, आणि जसा आपला गळ्याचा गोल आकार असतो तसा इथे कटोरीला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे या पद्धतीने. आता बघा गळ्याचा गोल आकार झाला, या पॉईंट पासून लागेल आपली साईड पट्टी. तर बघा आता जसं की हे लक्षात घ्या, हे आपलं कॉलरवाला ब्लाऊज आहे आणि आपण कॉलरवाल्या ब्लाऊजची कटोरी बघतोय.
तर कटोरीच्या ब्लाऊजमध्ये जर फरक पडेल तर साईड पट्टीमध्ये इथे चेंजेस होणार आहे. कटोरीत कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाही. नॉर्मल जसं आपण डीप नेकसाठी कटोरी कट करतो बस त्याच पोझिशनमध्ये इथे आपण कटोरी कट करतोय. कॉलर ही पाठीमागच्या पाठपासून लागणार आहे. पुढे आपण इथे साधारण एक 6 इंचाचा गळा ठेवणार आहोत. आता इथे 3.5 इंचाचा मी गळ्याचं मेजरमेंट टाकलंय. त्यानंतर हा जो पॉईंट आहे याचा आपण घेरेचं मेजरमेंट टाकायचंय. हे दाखवते 6.5 इंचावरती. या पॉईंट पासून टेप आपण हलवायचं नाहीये. सेम मेजरमेंट आपण दुसऱ्या पॉईंटला टाकायचंय 6.5 इंचावरती. आणि हे तिघही पॉईंट आपण मॅच करून घ्यायचे. आता बघा या पद्धतीने झाल्यानंतर आता हे जे पॉईंट आहे हे सगळे मॅच करून घ्यायचे. आता हे झाल्यानंतर यात महत्त्वाचं काम करायचंय कटोरीचं. आता जसं की आता हे 2-4 कसं वाढलं टक्समध्ये 2 इंच या पॉईंट पासून आणि 2 इंच या पॉईंट पासून आपल्याला आडवा टक्स हा 4 इंचाचा घ्यायचा आहे. उभा टक्स घ्यायचा आपण इथे पावणे बघा इथे 2 आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की बघा इथे पूर्ण पावणे 3 इंच नाही तर बस 2.25 जस्ट 2 आणि 2 लाईन टेपच्या एवढा इथे आपल्याला घ्यायचा आहे टक्स 2.25 इंचाचा. टक्स या पद्धतीने टाकलाय. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला जो कटोरीचा घेरा आहे तो शिलाईसाठी 1 इंचने वाढवायचा आहे जेणेकरून साईड पट्टी जॉईन होईल, हुक पट्टी आय पट्टी लागेल. त्यासाठी आपल्याला शिलाईसाठी कापड हवं आहे. तर ते काम जे आहे ते या पॉईंट पासून होणार आहे. या पॉईंट पासून आपल्याला 1 इंच आत घ्यायचंय आणि जिथे हा आपला टक्सचा पॉईंट आहे तिथे आपल्याला तिरकशी कटोरी या पद्धतीने कट करायची. हे जेव्हा आपण कट करतो तेव्हा कटोरीचा घेरा जो आहे तो 1 इंचने आपला वाढून जातो. तर कटोरी रेडी झाली आपण कट करून घेऊया. आता बघा कटोरी आपली कट झाली. जसं की एका ताईंनी कमेंट्स केली त्यांच्या कमेंट्सवर स्पेशली मी हे सांगेन की टक्स टाकल्यानंतर आपला घेरा जो आहे तो किती येतो हे मी त्यांना लक्षात यावं म्हणून हे दाखवते. या पद्धतीने आपल्याला कटोरीचा जो आहे तो टक्स टाकून घ्यायचा आहे आणि मग याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आता बघा या पद्धतीने मी टक्स टाकला. जिथे मी लाईन ड्रॉ केली तिथेच टक्स टाकला. जर तुम्ही कमी जर हा पॉईंट तुमचा होत असेल तर निश्चितच जर तुमचा कटोरीचा घेरा जो आहे तो पॉईंट इथे वाढतोय. या पद्धतीने आता आपण जर कटोरीचा टक्स टाकला तर आपण आता याचं मेजरमेंट पाहूया की आपली कटोरी ही 7 इंचाची यायला हवी जेणेकरून शिलाई लावून. आता इथे आपण या पॉईंटला टेप ठेवलाय आणि या पॉईंटपर्यंत बघा आता 7 इंचाचा आपला बरोबर इथे रेडी मेजरमेंट दाखवतोय. शिलाई जाऊन आपली कटोरी बरोबर इथे 6 इंचाची येईल. तर बघा आता कटोरी झाली. आता आपण कट करूया इथे साईड पट्टी. आता साईड पट्टी आपल्याला कट करायची. तर साईड पट्टीसाठी आता आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. जो आपला घेऱ्यावाला पार्ट आहे त्याचं तिरकसं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा हे आपल्याला दाखवतोय 7.5 इंचावरती रेडी. तर जे आपल्याला भेटतंय त्याचंच मेजरमेंट टाकायचं आहे 7.5. जसं कटोरीचा गोल आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला तिरकसं मेजरमेंट टाकायचं आहे आणि कटोरीचा गोल आकार इथे देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे 7.5 इंचावरती तिरकसं मेजरमेंट घ्यायचं आहे. 7.5 इंचावरती मी एक इथे आणि 7.5 वरती आपण दुसरा पॉईंट देतोय. आणि इथे जसं कटोरीचा गोल आकार आहे त्यानुसारच इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आता हा आकार दिल्यानंतर या पॉईंट पासून आपल्याला साईड पट्टीची उंची टाकायची आहे. साईड पट्टीची उंची जी आहे ती आपण घेतो इथे 4.5 इंचावरती. तयार होईल हे 4 इंचावरती. आता हे झाल्यानंतर यात आता शोल्डरचं मेजरमेंट महत्वाचं आहे. शोल्डरचं जेवढं आपण इथे 3.25 इंचाचा गळ्याचा घेर घेतला तो त्याला आपल्याला पूर्णपणे बाहेर ठेवायचंय. बघा आता इथे मी पूर्णपणे हा पार्ट बाहेर घेतलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे 7 इंचाचं शोल्डर घ्यायचंय. गळ्याचा घेर जो आहे तो पूर्णपणे बाहेर ठेवलाय. 7 वरती एक पॉईंट देते आणि पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपण घेतला होता 6.5 इंचाचा. पुढचा जो आहे तो आपल्याला घ्यायचा इथे 6 इंचावरती या पॉईंट पासून. आता हे झाल्यानंतर या पॉईंट पासून आता आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. पण परत 3.25 इंचाचा गळ्याचा घेर बाहेर घ्यायचा आहे आणि चेस्टचा चौथा पार्ट म्हणजेच की आपला 34 इंचाचा चेस्ट घेर आहे
जे ब्लाऊजवर आपण तयार मेजरमेंट भेटलं होतं 8.5 इंचावरती, त्याच्यावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि 2 इंचाची परत इथे मार्जिन. 8.5, 9.5 आणि 10.5. इथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे, सरळ लाईन ड्रॉ केली. आता हे झाल्यानंतर बघा, चेस्ट घेरपेक्षा कमर घेर हा निश्चितच कमी असतो, त्यामुळे हा जो पॉईंट आहे ते मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता हे झाल्यानंतर आपण टाकायचं साईड पट्टीचा इथे घेरा. आता साईड पट्टीचा घेरा घेताना बघा, एक पाठीमागे आपण गोलाई दिली होती 1.5 इंचावरती, आता फ्रंटसाठी आपण देतोय 1 इंचावरती. आणि हा जो पॉईंट आहे पूर्णपणे मागच्या पार्टला आपण सरळ लाईन ड्रॉ केली होती, इथून मात्र आपल्याला याला पूर्णपणे आजच्या साईडने या पद्धतीने इथे शोल्डरला मॅच करायचं आहे, जेणेकरून फ्रंट पार्टला कुठल्याही प्रकारची सुन्नी किंवा मग गुढी पडणार नाही. या पॉईंटनं आपल्याला तर बघा साईड पट्टी रेडी आहे, हिला आपण कट करून घेऊ. आता साईड पट्टी आपली इथे कट झाली. आता मेजरमेंट आधी आपण पाहूया. बघा, या पॉईंट पासून आपली इथे कटोरी लागेल आणि हा जो आपला कॉलरवाला ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे तो या पद्धतीने इथे रेडी होणार आहे. तर बघा, आता हे झाल्यानंतर मेजरमेंट आधी चेक करून घेऊया बरोबर आले की नाही. मी तुम्हाला मापट टाकून दाखवले, पण तुमच्या लक्षात यायला हवे की आपण हे कुठल्या पद्धतीने टाकले. 3.5 इंचाचा आपण गाळाचा घेर घेतला होता, त्यानंतर 4.5 इंचाची आपण साईड पट्टीची इथे उंची घेतली होती. तर तिरकसचं मेजरमेंट आपल्याला पाहिजे. बघा, हे दाखवतोय आपल्याला 7 इंचावरती. आता शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबला जाईल आणि ते साईड पट्टीमध्ये अर्धा इंच दाबला जाईल, तर गळा जो आहे तो येणार आहे आपल्या इथे 6 इंचाचा. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला कट करायची इथे योगपट्टी. तर योगपट्टीसाठी मेजरमेंट आपल्याला हवं आहे साईड पट्टीच्या उंचीचं. तर बघा, हे तयार दाखवतोय आपल्याला 11 इंचावरती. 11 इंचावरती आपली योगपट्टी रेडी आहे. तर 10 इंचाची ही तयार होईल. शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबलं जाईल, खाली योगपट्टीत दाबलं जाईल. तर यानुसार आपल्याला इथे साधारण 3 इंचाची तयार करायची इथे योगपट्टी. आता योगपट्टीसाठी आपण डबल फोल्ड पेपर ठेवायचा आहे, त्यानंतर त्याला आपल्याला सरळच ठेवायचं आहे. तर कमरेचं मेजरमेंट आधी आपल्याला घ्यायचं आहे. तर कमर घेर आहे आपल्या इथे 6.5 इंचचा, चौथा पार्ट याचावाला. जे मेजरमेंट आपण दाखवतोय तेच आपण इथे घ्यायचं आहे. 6.5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे. त्यात मार्जिनसाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 इंच, 6.5, 7.5 आणि 8.5. आणि आता 3 इंचाची योगपट्टी आपल्याला इथे तयार हवी आहे, म्हणून या पॉईंट पासून घ्यायचं आपल्याला 4 इंचावरती, जो की आपला कटोरीच्या पॉईंटला लागणार आहे. इथे घ्यायचं आहे 4 इंचावरती आणि या पॉईंट पासून घ्यायचं आहे 3.5 इंचावरती. आपण इथे आपण घेतलंय 1 इंच एक्स्ट्रा आणि या पॉईंटला घेतलंय आपण अर्धा इंच एक्स्ट्रा. आधी तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून आधी हा पॉईंट सरळ मी इथे दिलाय. त्यानंतर बघा, या पॉईंट पासून साधारण 1-1.5 इंचावरती इथे आपली कटोरी लागते, त्यामुळे हा जो पॉईंट आहे सरळ न ठेवता आपल्याला थोडासा इथे या पद्धतीने मॅच करायचा आहे. हा पार्ट आपल्याला कट करायचा आहे. आता योगपट्टीमध्ये समजवण्याची एक गोष्ट तुम्हाला लक्षात देईन. बघा, या पॉईंट पासून 1 इंच वाढवण्याचा उद्देश एवढाच की आपण कटोरीला 1 इंच कट करतो, तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता बघा, कटोरीमध्ये आपण 1 इंच आत घेतो या पॉईंट पासून, त्यामुळे योगपट्टी लागताना आपली या पॉईंटला लागते. त्यामुळे इथे मी घेतलं 1 इंच एक्स्ट्रा. या पॉईंट पासून आपण अर्धा इंचच घेतलंय. तर बघा, योगपट्टी सुद्धा आपली रेडी झाली आहे. फ्रंट पार्ट आपला रेडी झाला आहे. आता आपण कट करूया स्लीव. आता इथे सिंगल पेपर आहे, तुम्हाला यात अजून डबल पेपर ठेवायचा आहे आणि या पद्धतीने घडी घालून घ्यायची. घडी घातल्यानंतर आता बंद बाजूपासून आपल्याला स्लीवची उंची टाकायची. या पॉईंटपासून जी तुमची स्लीवची उंची आहे ती घ्यायची तुम्हाला. आता इथे मला 5 इंचाची स्लीव हवी आहे, तर मी 5 वरती आधी एक पॉईंट देईल. आणि एक्स्ट्रा घेणारे जर तुम्हाला अस्तरवाली स्लीव असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या. तुम्हाला पट्टी फोल्ड करायची त्यातच तर तुम्ही 1.5 इंच एक्स्ट्रा घ्या. आता मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतले. त्यानंतर दंडघेराचं मेजरमेंट टाकायचं आहे. आता सपोज इथे तुमचा दंडघेर जो आहे तो 12 इंचाचा आहे, तर 6 वरती एक पॉईंट द्या. जो असेल दंडघेर त्याचं इथे आपल्याला निम्मा पार्ट टाकायचा आहे आणि यात परत 1.5 इंचची मार्जिन. आता ही मार्जिन घेतल्यानंतर बघा, याच पॉईंट पासून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. काखेतलं मेजरमेंट 3 इंच या पॉईंट पासून.
आता हे घेतल्यानंतर आधीच आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊया दंडघेराच्या पार्टला. हे झाल्यानंतर आता आपण मंड्याच्या गोळ्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर बघा आता हे घेताना पाठीमागचं पार्ट घेतला मी इथे तिरकसं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे तयार दाखवतं इथे साधारण 7.5 इंचावरती. जे मेजरमेंट आपल्याला रेडी भेटले तेच तिरकसं टाकायचं 7.5 इंचावरती. तिरकसं जिथे मी काखेतला मेजरमेंटचा पॉईंट दिलाय त्या पॉईंटपर्यंत तिरकसं टाकायचं आहे 7.5 इंचावरती. आणि आता परत 1.5 इंचाची घ्यायची आपल्याला मार्जिन. आणि या पद्धतीने स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पॉईंटपर्यंत मी पूर्ण निमुडचा आकार दिला आहे. फिटिंगवाल्या पॉईंटला मी तिरकसं या पद्धतीने आकार देऊन घेतला आहे. हा जो पॉईंट आहे फिक्सवाला नाही, फक्त एक्स्ट्रावाला मॅच करायचा आहे. स्लीव रेडी येईल आपण कट करून घेऊ. आता बघा दोघं स्लीव जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचे. हे झाल्यानंतर आता जो आपला एक पार्ट आहे जो की आपण फ्रंट पार्ट पुढच्या साईडला जॉईन करणार आहे त्यात महत्त्वाचं काम करायचं आहे. याचं सेंट्रल पॉईंट काढायचं आहे आणि जसं आपण याला आकार दिला जो आपला इथे स्लीव लागणार आहे त्या पॉईंटला कमी जास्त न करता या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आणि एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर बघा आता स्लीव रेडी आहे. आता ज्यासाठी आपण ब्लाऊज बघतोय कॉलर कटिंग ब्लाऊज आहे हे, तर मेन कॉलर आहे. तर स्लीव सुद्धा झाली आहे. आता आपण कट करूया इथे कॉलर. आता बघा कॉलरसाठी तुम्हाला समजावं म्हणून मी स्पेशली आता हा पाठीमागचा पार्ट इथे ठेवला आहे. त्यानंतर आपला हा फ्रंट पार्ट ठेवला आहे. हा जो आहे आपला तो गळा इथे रेडी होतोय. शोल्डरमध्ये अर्धा इंच दाबलं जाईल. कॉलर लावली तुम्ही ठेवलं त्या पॉईंटपासून इथे बरोबर शिलाई लागून या पद्धतीने आपला गळा जो आहे तो रेडी होणार आहे. तर मग आता कॉलरसाठी मेजरमेंट नेमकं कसं घ्यायचं आहे. जेव्हा आपला ब्लाऊज इथे शिवून तयार होईल आणि कॉलर आपल्याला मग कट करायची तर मेजरमेंट घेताना बरोबर सर्कलमध्ये आपल्याला या पॉईंटपासून ज्या पॉईंटपर्यंत आपल्याला कॉलर ठेवायची त्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता इथे बघा मला पूर्ण इथे आता गळा फ्रंटचा आपला 6 इंचाचा आहे. तर आपण एवढी तर इथे कॉलर नाही लावणार. या पॉईंटपासून आपण कॉलर लावणार आहे. तर इथे माझं 5.5 बघा 5.5 इंचापर्यंत या पॉईंटपर्यंत मला कॉलर हवी आहे फ्रंट साईडला. तर मी 5.5 वरती एक पॉईंट देते. या पॉईंटपर्यंत मला कॉलर हवी आहे. 5.5 याला आपल्याला डबल करायचं आहे या पॉईंटपर्यंत. हे येते आपली 11 इंचाची कॉलर. बघा या पॉईंटपासून आपल्याला पूर्ण जी आहे ती आपली 5.5ला मग सेंटरला ठेवायचं आहे. आणि परत या पॉईंटपासून 11 म्हणजे असे सर्कलमध्ये आपल्याला कॉलर हवी. तर हे आपण मेजरमेंट घेतले. आता आपण कट करूया कॉलर. आता कॉलरचं आपण मेजरमेंट पाहिलं. आता एक सोपी टेक्निक सांगेन तुम्हाला कॉलर कटिंगसाठी. इथे मी पेपर जो आहे तो डबल फोल्ड ठेवला आहे. तुम्हाला कॅनव्हास इथे डबल ठेवायचं आहे. त्यानंतर आता आतला जो पार्ट आहे जिथून आपली कॉलर आतून लागणार आहे आधी त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. 5.5 आपल्याला रेडी भेटलं. इथे मी घेते साधारण 6.5 इंचावरती तिरकसं. आता याला बघा आपल्याला कट करताना तिरकसं मेजरमेंट घ्यायचं आहे. 6.5 वरती मी एक पॉईंट दिला आहे. त्यानंतर आता बघा 1 इंचची आपल्याला कॉलर हवी आहे. तर बस या पॉईंटपासून आधी तर आपल्याला हा जो आकार आहे तो या पद्धतीने गोलाईमध्ये द्यायचा आहे. एक इंचचं आपण आता कॉलर हवी. तर सर्कलमध्ये जसं आपण लाईन ड्रॉ केली त्या पॉईंटपासून आपण 1 इंचाचं मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. कॉलरच्या उंचीत आपल्याला वाढवायचं नाही आहे. फक्त आता मी तुम्हाला मेजरमेंट आपण नेमकं कसं टाकतोय हे तुमच्या लक्षात यावं म्हणून तुम्हाला हे मी ड्रॉ करून दाखवते. बघा आधी एवढा जो पार्ट आहे याला आपण कट करून घेऊया. तर बघा आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा जो पार्ट आपण इथे घेतला तो आपल्याला कॉर्नरला या पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने
बघा या पद्धतीने आपली कॉलर जी आहे ती कॉलर इथे रेडी होते. फक्त यात आता जम्बलिंग होणारा जो पॉईंट आहे जो तुमच्या लक्षात येणार नाही, स्पेशली मी तुम्हाला तो सांगेन. हा जो टोकवाला पार्ट दिसतो इथे व्यवस्थित आपल्याला आकार द्यायचा आहे, गोलाईवाला हा आकार दिलाय. आता आतला लागणारा पॉईंट कुठला आहे त्या पॉईंटने आपल्याला व्यवस्थित मॅच करायचं. बाहेरचा पार्ट कुठला आहे त्यानुसार आपल्याला व्यवस्थित मॅच करायचं आहे. या पद्धतीने जेव्हा आपण कट करतो जॉईन करताना सेंट्रलचा पॉईंट आपल्याला सेंटरला ठेवायचा आणि मग दोघंही पॉईंट आपल्याला या पद्धतीने इथे मॅच